ग्रामीण भागातील मुलांसाठी कम्युनिकेशनसाठी छोट्याशा टिप्स, रीडिंग, रायटिंग, स्पीकिंग, लिसनिंग हे 4 व्हील्स आहेत कम्युनिकेशनसाठी. तर त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे की कॉलेजमध्ये जे ग्रॅज्युएशनला मुलं ॲडमिशन घेतात फर्स्ट इयरला, तर त्या मुलांनी त्यांच्या मित्रांचा एक ग्रुप बनवायचा आणि त्या मित्रांच्या ग्रुपमध्ये कम्युनिकेशनची प्रॅक्टिस करायची इंग्लिशमध्ये. आणि मग ते इंग्लिशमध्ये बोलून बोलून रोजचे हाफ ॲन हॉवर जरी प्रॅक्टिस केली तर भरपूर झालं. आणि त्याच्या पलीकडं जर अजून कम्युनिकेशनसाठी वर्कआउट करायचं असेल तर रीडिंग झालं, लाऊड रीडिंग. तर तुम्ही एखादं बुक्स किंवा न्यूजपेपर आणू शकता आणि त्याच्यामध्ये लाऊड रीडिंग करू शकता. नेक्स्ट टिप म्हणजे तुम्ही रोज आरशासमोर जाऊन 10 मिनटं इंग्लिश बोलू शकता. नेक्स्ट टिप म्हणजे तुम्ही डेली एज्युकेशनल व्हिडिओ स्पीच पाहू शकता किंवा व्हिज्युअल्समुळं तुमचं जास्तीत जास्त व्हॉकॅब्युलरी इम्प्रूव्ह होऊ शकते. अशा 3-4 टिप्स रेग्युलरली प्रॅक्टिस जर केल्या तर मला नाही वाटत की दुसरं काय करायची गरज आहे. आणि त्याही पलीकडे जर तुम्हाला काय करायचं असेल तर तुम्ही स्पोकन इंग्लिशचा एखादा क्लास जॉईन करू शकता, जेणेकरून तुम्हाला इंग्लिश स्पीकिंगसाठी एक एन्व्हायरमेंट मिळेल. आणि तसंही भरपूर सारे अँड्रॉइड ॲप अवेलेबल आहे. त्या अँड्रॉइड ॲपवर जर तुम्ही गेला तर इंग्लिश स्पीकिंगसाठी ऑल ओव्हर वर्ल्ड स्पीकर्स रेडी असतात बोलण्यासाठी तुम्हाला. तर तुम्ही त्याच्यावर डायल केलं तर कोणालाही कनेक्ट करू शकता जो माणूस अवेलेबल आहे आणि तो तुमच्या संग इंग्लिश बोलू शकतो. अशा 5-6 टिप्स जर फॉलो केल्या तर तुमचं कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह होऊ शकतं. आणि स्पेशली ह्या टिप्स ग्रामीण भागातील मुलांनी कराव्या, जेणेकरून त्याच्यामध्ये त्यांचा बेनिफिट होईल.